धमकी दिली होतीस ना भेटायला ये नाही तर फोटो व्हायरल करेन म्हणून. आले मी तुझ्या समोर. हे शरीर बघण्यासाठी हपापला होतास ना तू. बघ ना बसले मी तुझ्या समोर. मी तीच आहे जिचे फोटो तू मॉर्फ केले होतेस. माझा चेहरा लावून खोटे फोटो व्हायरल करताना तुला काहीच वाटलं नाही का रे? आता का मान खाली घालतोयस? ते फोटो सगळ्यांनी बघितले, त्याच्यावर हसले, अश्लील कमेंट केल्या. कित्येक लोक माझ्याकडे वाईट नजरेने बघताय. मला 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 त्याचा त्रास होतोय. तुला काहीच कसं वाटत नाहीये रे? आधी कोणीच ओळखत नव्हतं रे मला. रस्त्यावरून जाताना लोक ओळखायला लागलेत मला तुझ्यामुळे. फेमस झालीये मी. चार चौघात दिसून न येणारी काव्या आता सगळी गर्दी मलाच बघायला लागलीये. लोक कसे वागतात, कसे बोलतात, त्यांच्या त्या नजरा, त्यांचा होणारा त्रास मुलांना कधीच कळणार नाही. रस्त्यावरून जाताना लोक चांगल्या नजरेने बघत असतील ना तरी असं वाटतं की वाईट नजरेने बघताय. हे सगळं घडल्यानंतर कोणी माझ्या अंगावर हात तर ठेवणार नाही ना ही भीती वाटायला लागलीये मला. हे जे ओझं आहे ना मनावर किती दिवस घेऊन फिरायचं रे आम्ही? लहानपणापासून घरचे सांगायचे की ओढणी पदर जरा जरी खाली सरकू द्यायचा नाही. आणि आज तुझ्यामुळे माझं पूर्ण शरीर जगासमोर उघडं पडलंय. काय चूक केली होती रे मी? काय वाईट वागली होती मी तुझ्यासोबत? यातून कसं सावरायचं मी स्वतःला? हे मनावर सगळं चाललेलं कसं सहन करायचं? स्त्री म्हणजे परग्रहावरून आलेले प्राणी वाटतात का तुम्हाला? अरे आम्ही पण माणसंच आहोत, तुझ्यासारखीच हाडा मासाची माणसं. मग प्रत्येक स्त्रीकडे एखादं सावज असल्यासारखं का बघता तुम्ही? स्त्रीच्या अस्तित्वाकडे माणुसकीने नाही तर एखादा हव्याचा पोटी का बघता तुम्ही? तुला पण आई असेलच ना रे, बहीण पण असेल. बहीण राखी बांधताना तिच्या हाताकडे असाच बघतो का रे? आणि आईचं दूध तर प्यायलाच असशील.